संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तरी नगरपालिकेच्या नगर इलेक्शनच्या रणधुमाळी झालेली आहे. आपण पाहिलं तर काल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्याताई दीपक देशमुख यांनी आपले उमेदवार जाहीर केलेले आहे. आता आपण माझ्यासोबत बोलण्यासाठी ते आहेत. ताई, काय सांगायला आपण आपल्या पक्षाकडून काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे? प्रतिक्रिया अशी आहे की ह्या परळी शहराचा विकास करण्यासाठीच आम्ही लढा घेतलेला आहे. जे परळीचा विकास आहे, म्हणजे की परळी सुंदर परळी, स्वच्छ परळी करण्यासाठी आम्ही हा विकास हाती घेतलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की एकच ध्यास परळीचा विकास आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जेणेकरून पक्षाने जे आमच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे त्या पक्षाच्या जबाबदारीला आम्ही तडा जाऊ देणार नाही. काय विकासाचे मुद्दे असणार आहेत परळीमध्ये पाहिले तर? कसे मुद्दे असणार, कोणते मुद्दे असणार आहेत? विकासाचे मुद्दे जर म्हणलं तर एक पाणी, स्वच्छता, लाईट, घरकुल, गटार योजना, ही जी काही अर्धवट जे कामं राहिलेले आहेत ते पूर्ण करण्याचा आम्ही संकल्प ठरवलेला आहे. पाठीमागं जे आपले पती आहेत दीपक नाईक यांनी आरोप केला होता की परळी शहरामध्ये अनेक कोट्यवधी रुपयाचे कामं झाली, तर पण ते अपुरे कामं आहे, ते कामं आपण पूर्ण करणार पुन्हा? हो, बिलकुल पूर्ण करणारच. आज नाही, आमचा सहपरिवार सहकुटुंब जनतेची सेवा करण्यामध्ये आम्ही एक जनतेची सेवा करण्याचा आम्ही संकल्प ठरवलेला आहे. तरी आमच्या सर्व कुटुंबाचं जे काही कामं जे असतील ते सहपरिवार आम्ही मिळून परिवारसहित काम करतात. आपल्याकडे पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये आता पाहिलं तर काँग्रेसही पक्ष आलं बाहेर निघालेला आहे. काल शिवसेना देखील बाहेर पडलेली आहे. दुसरी गोष्ट पाहिली तर आपल्याकडे मुंडे बहीण भावाचं देखील मोठं देखील आव्हान असणार आहे. कसं पाहता आपण याच्याकडे सगळीकडे? त्याच्याकडं तर पाहायची काही जरूरतच नाही. गेल्या 25-30 वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबतच होतात. त्याच्यामध्ये काही परळीचा विकास आम्हाला वाटला नाही म्हणून आम्ही पक्ष सोडून आम्ही परळीच्या विकासासाठी आम्ही हा संघर्षाचा लढा हाती घेतलेला आहे. परळीचा आम्ही चेहरामोहरा बदलणार आहेत आणि विजय झाल्यानंतर तर परळी, सुंदर परळी, स्वच्छ परळी हे तर मनात असं ठेवलेलंच आहे आम्ही. एकीकडे पाहिलं काँग्रेसनं आरोप केला जातो आहे की आता हे नवीन जे उमेदवार आहे, आयात केलेले उमेदवार आहे, ज्यांनी लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्यांनी त्या पक्षासोबत काम केलं होतं आणि आता अचानक ह्या पक्षामध्ये त्यांना देण्यात आलेलं आहे, असं देखील आरोप केला जातो तुमच्यावर? जरी केला तरी आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. का तर पक्षसुद्धा एक कुठला तरी काम करणारा सेवक निवडतात आणि माझे मिस्टर तर 2011ला अपक्ष निवडून नगराध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळं सगळ्या जनतेचे आणि सगळ्या पक्षाने निर्णय घेतात की हा कामाचा माणूस आहे, ह्या माणसाला आपण एक बहुमताने विजय करून परळीचा चेहरामोहरा बदलायचा असं जनतेने ठरवलेलं आहे. या ठिकाणी पाहिजे तर दोन्ही बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामध्ये आपण स्वतः आता उमेदवार आहात, कसं पाहता याच्या जगानंतर आव्हान केलं? आव्हान तुम्हाला वाटतंय? आव्हानचा तर काही विषय नाही. आम्ही ठरवलेलंच आहे ना परळीचा विकास करण्याचा. आम्ही जी लढा हाती घेतला आहे ते परळीच्या विकासासाठी घेतलेला आहे. परळीचा विकास म्हणजे पूर्ण परळीच्या जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. विश्वास आहे म्हणूनच आम्ही एक परळीचा विजय करण्यासाठी झेंडा हाती धरून आम्ही निघालोत. काय असणार आहे तुमच्या उद्या तुम्ही निवडून आला तर तुमचे काय विकास करणार तुम्ही परळी शहरासाठी? विकास म्हणजे ह्या परळीसाठी एवढं प्रभू वैद्यनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी क्षेत्र असले आहे तरीसुद्धा त्याच्या आसपास आजूबाजू कुठली स्वच्छता नाही, सुविधा नाही आणि ह्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरासमोर, परिसरासमोर घाण, स्वच्छता हे कायमस्वरूपी ठेवलेलीच जाते. असं आम्ही असं काही न होता आम्ही स्वच्छता ठेवू आणि पूर्ण मार्केट कमिटी असो की भाजी मार्केट असो की फळ मार्केट असो, त्या परिसरात सुद्धा एक घाणीचं साम्राज्य उमटलेलं आहे, ते आम्ही तिथं स्वच्छ करू. प्रत्येक एरियामध्ये एक एवढं परळीचं देवस्थान असून बाहेरगावचे प्रवासी येतात, ह्या परळीमध्ये त्यांच्यासाठी एक स्वच्छता आणि शौचालयाचं तर कुठलंच काही नाही आहे. त्याच्यामुळे आपली परळी मागं पडलेली. परळी कशी पुढं आणायची हे आम्ही मनात ठेवलेलं आहे. या ठिकाणी पाहिलं तर 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणी राज्यात नव्हे तर अनेक राज्यातून, देशातून लोक या ठिकाणी येत असतात. पण त्या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी 250 कोटी 300 कोटी निधी आलेला आहे, पण ते काम कुठे दिसत नाही. काम काय ज्यांच्याकडे भेटलेलं आहे ते त्यांना विचारायचं. आमच्याकडं तर कुठं काय आलेलं नाही. आम्ही फक्त विकासाचीच भूमिका हाती घेतलेली. आम्ही फक्त विकासच करण्यामध्ये आहेत. विकास करायला संधी भेटली नाही म्हणून आम्ही पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात आलो आहोत. काय आता तुम्ही जनतेला आवाहन करणार टी व्ही नाईनच्या माध्यमातून? जनतेला एवढं आव्हान आहे की एक परळीचा विकास करून दाखवायचा आणि ह्या ज्या परळीतल्या जे महिला आहेत त्या महिलांना एक कामाची जरूरत आहे. महिला परळीतल्या खूप मागे आहेत. त्यांना महिलांसाठी मी एक शिवण क्लास, पार्लर कोर्स, एक बिझनेसमध्ये मी त्यांना गुंतवणूक करणार आहे आणि पूर्ण जनतेसाठी एक
झटणार पण आहे, जनतेला साथ देऊन एक परळीचा विकास करणार पण आहे. या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष लागलेली नगरपालिका आपली परळीची असते. तर या ठिकाणी महिलेला कुठे काम धंदा नाही आहे, कुठे एकाची छताखाली ज्या ठिकाणी 100-200 महिला काम करतील असे एक बी असं काम दिसत नाही आहे. नाही तसं फार तर मी 2011 पासून तर माझे मिस्टर अपक्ष नगराध्यक्ष झाले तेव्हापासून तर महिलाचे खूप प्रश्न सोडवलेत, आणखीन पण प्रश्न सोडवणार आहे. का तर मी पूर्ण त्याच्यामध्येच मी महिलांच्या ह्याच्यामध्येच गुंतवणूक माझी असते की महिलांनी व्यवसाय करावा, महिलांनी कुठंतरी महिलाला प्रतिसाद भेटावा कमवण्याचा, कुठंतरी महिलांना कामामध्ये गुंतवणूक असावी. आणखीन पण मी महिलांसाठी आणि पुरुषासाठी खूप काही परळी तरुण पिढीचे पोरं असे जास्त बाहेर आहेत, त्याच्यासाठी मी काहीतरी व्यवसाय धंदा बिझनेस चालू करणे किंवा एक आमचं BSc नर्सिंग कॉलेज आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच असे मुलांना तरुण मुलांना एक महिलांना मी संधी दिलेली आहे. या ठिकाणी मला पाहिलं जातं की परळी शहरामध्ये भयभीत परळी आहे, दादागिरी आहे, गुंडागिरी आहे असं वाटतं तुम्हाला? ती तर आहेच, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण आपण काय म्हणून दाखवायचे? आपण म्हणून दाखवू शकत नाहीत आणि दाखवायचे तर आता दाखवणार तर आहेतच आम्ही इथून. का तर परळीचा विकास करायचा म्हणल्यावर कुठंतरी दाखवूनच विकास होणार आहे, त्याच्याशिवाय विकास होणार नाही. काय आव्हान करता तुम्ही नागरिकांना? नागरिकांना एवढाच आव्हान आहे की मी जनतेने मला जरा भरभरूट मताने विजय तर करणारच आहे जनता. त्यांच्यासाठी मी एक परळी शहरासाठी खूप काही मोठे मोठे उद्योग, खूप काही महिलांसाठी, तरुण पिढींच्या पोरांसाठी, वृद्ध माणसासाठी काहीतरी निधी, कुठंतरी एक श्रावणबाळ योजनेसारखा असा निधी वयस्कर लोकांसाठी मी काहीतरी करून दाखवेल आणि करणार पण आहे. या ठिकाणी पाहिलं तर संध्या देशमुख त्यांनी सांगितले की लोकांसाठी मला लोकांचं काम करायचं आहे आणि होईल तेवढं ते लोक निधी असेल जे सामाजिक काम असेल त्याच्यामध्ये मी मोठ्या ह्याच्यामध्ये तिकडे वाटा घेणार आहे असं त्यांनी सांगण्यात आले. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.